अरे धूळ धूळ बघा मित्रांनो, ही पक्षी आली ती बघा, म्हणजे जी मुंग्या नाही, कीड काय असतील ती खाण्यासाठी कुठेही बघा शेतात असते तीच. तर नमस्कार मित्रांनो, तर आजची ब्लॉग सुरुवात आपण शेतातून करतोय, कारण आज जरा वातावरण पण चेंज झाले. तुम्ही बघू शकताय, हो का, आबाळ आबाळ दिसते, थोडं आबाळ दिसतंय. विषय काय आहे, तर विषय असा आहे की आता जरा पाऊस शक्यता आहे येण्याची, वाट बघूया केव्हा येतोय. त्याआधी म्हटलं भात सगळ्यांनी पेरून घेतलाय कडच्या रानात, तुम्हाला मी दाखवतो. तर ट्रॅक्टर फोन आलता की भात पेरायचा आहे, लवकर या म्हणून लागलीच. भाताचं म्हणजे जी बियाणं आहे ती घेतलं, जी लागवड आहे ती पण घेतली. हो आलो आलो. हे बघा मित्रांनो, मिशन आलेले भात पेरण्यासाठी. ही लागवड आहे आणि इकडं भात आहे, भाताचं जे आपण पेरणार आहे नाही मिशनीनं, त्यासाठी बघा हे भात आहे ते 25 किलो घेतलेला आहे. तर हे बघा काही यात भात होतायच चालू आहे, हो का. ह्यात काय लागवड काय दोन होते लागले बंद पडलं काय एवढं हे करा. आबा फक्त कुठे ते बघून येतो काय म्हणता तर बघा मित्रांनो, यात लागवड टाकली आपण, बघा यात लागवड भरली जागा. हे बघा मित्रांनो, पेरायचं चालू आहे भात. बघा मित्रांनो, जी पायपा गेल्या त्यातनं पडताना तुम्हाला दिसतंय, बघा तिथं आहे, त्या तिथं पायपा पडताना दिसतंय. मामानं आता गाणी लावली, का गाणी ऐकत ऐकत आता पेरणी चालू. एक झालंय मित्रांनो बघा, आता ही दुसरं बी झालंय, आता तिसऱ्यातनं निघाल्या. आता तीच मागं सारून इथनं कडनं घ्याच. हा तर मित्रांनो, मी तुम्हाला दावतो की इथं माणसाने म्हणजे शेतात भात पेरली ती, आणि आपल्याला पाणी म्हणजे निघण्यासाठी पण सोय. बघा बघा हे बघा, छोटासा तलाव म्हणू शकतो त्याला, त्याच्यात सगळं पाणी निचरावतोय शेताचं. आणि बघा इथं सगळ्यांचं पेरून झालंय, आपणच मागं राहिलो होतो. ही बघा बघा, रानं तयार आहे ती सगळ्यांची. आता सगळीजण बघते ती वाट फक्त पावसाची. काय काय जणांनी पाणी पाजलंय, पण हे बघा इकडं पाणी पाजलेलं आहे. काय करू शकताय मित्रांनो, यंदा पाऊस काळ कमी आहे, त्यामुळं तेवढं ही करायला लागते, सण करावं लागणार आहे. नाहीतर पावसा खरं सांगू का मित्रांनो, पाऊस असला का नाही तर सगळं गुडघ्याच्या वर पाणी, एवढा सगळा भाग बुडलेला असतो. कारण हे सगळा का नाही मित्रांनो पाण्याचा भाग आहे, म्हणजे तो पाणी एकदा आलं का नाही लवकर जात नाही. बघा किती तुम्ही बघू शकता, पाणी इथं अजून हल्लेलं नाही, म्हणजे असंच राहिले खूप दिवसापासून. त्यामुळे इथला पाण्याचा निचरा लवकर खाली होत नाही नदीकडं. तर त्यामुळे शेतात खूप पाऊस झाला काही सगळं शेत पाण्याने भात अशी बुडलेली असते ती. आणि हे मित्रांनो, आपण नवीन शेत घेतलेलं आहे करण्यासाठी. तरी बघा इथनं जे आबा पुढं उभं राहिले तिथवर आहे, म्हणजे गाडीपर्यंत. हे बघा मित्रांनो, ट्रॅक्टर इकडच्या बाजूला येत आहेत. मागं बी लक्ष असू दे, बी पडायचं बंद होतील, सपतीला ध्यान ठेवलं पाहिजे. मागं बी म्हटलं सपतीला ध्यान ठेवलं पाहिजे. भात जाणून जावायचं.
वे पावसाच्या याच्यावर राहणार आहे. पाऊस चांगला जर झाला तर मग भात काय टॉपचा जितो इथं. ती काय नव्यानं राहणार म्हटलं तेवढं दमी होणारच. त्यात आता काय करू शकत नाही, तेवढं चालायचं. दातकं फिरवायचं काय नुसतं ट्रॅक्टर वर जाते बिरकिट करत आणि खाली येते बिरकिट करत. मला मागं बी लक्ष ठेवा नाही तर सपायचं नुसतंच फिरवत बच्चेला लागू बघा नाही राव. तुम्ही पळवायला लागला सप्त आहे का यात आहे हाय हाय. जाऊ दे. होय बाया ट्रॅक्टर तुम्ही केव्हा घेतला? मी आता 15 वर्ष आमच्या वडिलांच्या बसून आहे ट्रॅक्टर. होय एवढं लय आधीपासून आहे. होय. आणि हे म्हणजे हे सगळं म्हणजे तुम्ही कसं गावा शिकला सगळं? शिकायला काय गाडीला वाहन असल्यावर तुला काय गाडी शिकवाय कोण असते? नाही शिकवायला ते मला विचारायला लागतं तेवढं व्हिडिओसाठी जरा विचारायला लागतं कसा एक्सपिरियन्स होता पहिल्यांदा शिकताना, काय झालं, ट्रॅक्टर जमला का दुसऱ्या रानात गेलतो असं काही असं मोकळ्या रानात जरा ट्रॅक्टर शिकवायला भारी. म्हणजे कुठं बी जाऊ, कुठं ऊस नाही काय नाही, इकडं कुठे पळवा. पाऊस येतोय का काय? लागला झालं अजून आबाळ आलं पाहिजे शेवट. मित्रांनो खरं जरा म्हणजे ठेम या लागली ती, पण आलं पाहिजे. खरं सांगतो खूप मोठा पाऊस आला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. पावसाळा आल्यासारखं असं म्हणजे पावसाळा असल्यासारखं वाटणं झालं. उकाडत्या सकाळी 10 वाजलं तरी उकडत असतं. बघा का पावसाळा यायला लागला इथं दिसणार नाही. बघा इथं डबका इथे दिसते. एक देवानं भारी काम केलं मित्रांनो. पाऊस यायला लागला. भाताला तर पाऊसच पाहिजे आपल्याला. फक्त चांगला होते मोठा होते पण जरा आता जरा राहिले पेरायचं. बघा इथं दिसतंय बघा हाय का पाऊस यायला लागला मित्रांनो. आता हे आपलं काम लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आलो लागवड टाकायची हाय टाकली. जाऊ दे. बिरकी ठेवल्या बिरकी ते डायरेक्ट इकडे गेले. 1-2 मिनिटाच्या आधी तास त्या गाड्या ट्रॅक्टर. पाऊस आलाय आता काय करतो. होय तरी नशीब मोठा आला पाहिजे काय म्हणायचं. आला तर मोठा आला पाहिजे. तर मित्रांनो आता जस्ट गाड्या बाहेर काढल्या त्या. हे बघू शकता रस्ता जर लयच मोठा पाऊस आला तर चिपकून झाले गाडी बाहेर काढा येणार नाही. त्यामुळं कधीकडे कडला गाड्या लावल्या ते. आणि ही बघा पाऊस चालू आहे. तर अजून मोठा आला तर बरं होईल, पण जरा आपलं काम झालं. चला तर मग तिथे जाऊया. थोडंसंच राहिले आता, एक 15-20 मिनिटाचं काम आहे, होऊन जाईल. बघा मित्रांनो ही पक्षी आली ती बघा. म्हणजे जी मुंग्या नाही कीड काय असतील ती खाण्यासाठी कुठेही बघा शेतात असते तीच. असं काय ट्रॅक्टर काम चालू असलं का नाही ही काही महाग असणारच. ती लय भारी असते असं बघायला. किती भारी दिसते ती बघा किंवा का इकंड असं इकंड कर्व झाला आहे का. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. तर आज सकाळी आलतो म्हणजे तो ब्लॉग मी घेतलेला नाही की आपण डबरा काढलाय पाईपलाईनसाठी. तर ही बघा इथं आपण पाईपलाईन घेणार आहे. तर ही पाईप आहे. आता इथं आपण टी बसवायची नवीन साठी सामान लागणार आहे ते आणून बी ठेवले. तर हे बघा एवढा 1-2-3 फुटाचा गड्डा काढलेला आहे. ही काय माती झाली पूर्ण टाकू. आता इथनं एवढंच राहिलं, इथनं एवढंच राहिलं होऊन जाईल. तर पाऊस जरा कमी आहे आता, जस्ट पाऊस कमी आहे. यायला पाहिजे खरं सांगतो. आता इतका मोठा पाऊस आला का पाहिजे का नाही, पण आपलं काम झाले हो. अजून कामं राहिलं या. तर बाकीच्यांची कामं झाली त्यामुळे काय एवढा विषय येत नाही. म्हणणार की तुझं काम झाले आणि म्हणून तू पाऊस येऊ दे म्हणतोस. नाही तसं काय नाही. पाऊस आता यायला चालू यायला पाहिजे होतं मित्रांनो खरं सांगतो. तर सगळ्यांची कामं झाली ती, भात पेरून बी झाली ती. आपणच जरा महागार अजून आपल्यासारखी पण असलेली बरीचशीच जरा महाग राहिलेली. त्यांनी पण मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही पण लवकरात लवकर भरून घ्या, भात पेरून घ्या, जेणेकरून पाऊस चालू झाला तरी चांगला पीक यावं त्यासाठी मी म्हणत आहे. तर फिलहाल तरी बघा का थोडा पाऊस कमीच झाला आहे.
समजा आपलं काम झालं आणि मोठा पाऊस काय याच आहे येऊन दे, पाऊस काय पुरी येऊ दे, काय फरक पडत नाही आपल्याला, पण काम होणं महत्त्वाचं आहे. तर तिकडं आहे का ट्रॅक्टर, तिकडं आहे. अरे धूळ धूळ ए लय धूळ. तर मित्रांनो हे बघा म्हणजे वातावरण आणि ऊन पण आलेलं आहे, म्हणजे काय असं पाऊस थांबलाच सोडा. तर आता काम झालेलं आहे शेतातलं. तर तरी येताना नाही म्हणत होतो मी, लय ऊन होतं त्या टायमाला, पण आता म्हणजे आभाळ आलं, परत पाऊस आला थोडाफार, तर भारी वाटलं. तर झालंय आता काम, शेवटच आहे. हे बघा हे सगळं झालं आहे का, दिसतंय बघा इथं. हे बघा मित्रांनो झालेला आहे शेवट. त्याला दाखवायला मी किती महाराज म्हणत होतो ते मच्छर कशाला आणि टेकवायचं. आणि त्याला खुरप कुठं आहे, खुरप म्हणलं झाले ते मला एक 70-80% लोक राहिले, ते थोडक्यात लोक राहिले, तर बी आणू का नको म्हणून. पण म्हटलं शिल्लक आहे ना, शिल्लक त्यांना तुमचं नाव सांगितलं, त्यांचं म्हटलं बघ, म्हटलं त्यांचं मी आज पेरणार आहे, तेवढ्यानं सांगितलं त्याला. फायनली मित्रांनो काम पूर्ण झालेलं आहे. आता पाऊस येऊ दे किंवा नाही येऊ देच, केव्हा नको, आलाच पाहिजे, येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे आता. नाहीतर पाणीच नाही आलं तर पाऊस नाही आला तर लय अवघड होऊन जाईल. तर झालेलं आहे काम, हे बघू शकता, सगळं पार्टी सगळी झालेलं आहे. हे बघा. तर आता जाऊया घरला. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, आज शेतीवरच होता ब्लॉग. तर जे म्हटलं येता काय म्हणायचं डोक्यात आलं, ठीक आहे चला बनवू चला, असं झालं. तर झालेलं आहे आजचं काम. तर जाऊया घरला. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.